23 मार्चपर्यंत राशीनुसार तुमच्या जीवनात काय आश्चर्य घडणार? व्हिडिओ नक्की बघा. भाग पहिला. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नक्की जाणून घ्या येत्या 23 मार्चपर्यंत तुमच्या जीवनात कोणते आनंदाचे क्षण येतील आणि कोणते आश्चर्य घडणार आहेत. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे ते सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली रास आहे मेष रास. जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. काही मेष राशीचे लोक या आठवड्यात मित्रांसोबत सहलीचे नियोजन करू शकतात. जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपला राग टाळावा. मेष राशीच्या लोकांनी रोज योगा आणि व्यायाम करावा. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. जे विवाह बंधनात आहे त्यांच्या नात्यात प्रेम आणि प्रणय क्रीडा वाढेल. मेष राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि निरोगी जीवनशैली राखावी. पुढील रास आहे वृषभ रास. जीवनातील समस्या शांत चित्ताने सोडवा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी तयार राहावे, कारण यामुळे करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होतील. वृषभ राशीच्या लोकांनी कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनवावा. तुम्हाला नवीन लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. तुमचे चांगले मित्र बनतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि जीवनात फक्त आनंद येईल. व्यावसायिक जीवनात वाढीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवावे. तुमच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि सकस आहार घ्या. वृषभ राशींच्या लोकांनी या आठवड्यात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. तिसरी रास आहे मिथुन रास. या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदलांसाठी तयार राहावे. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे कोणी लग्न झालेले जोडपे आहेत त्यांच्या नात्यात जवळीक वाढण्याची खूप शक्यता आहे. कार्यालयात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. काही लोक नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्या जीवनात अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. आणि जे लोक नोकरीच्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लोक तुमच्या कृतीने प्रेरित होतील. या आठवड्यात काही लोकांची ऑफिसमधले बदली देखील होऊ शकते. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीचे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या जीवनात नवीन यश मिळेल. पैशाशी संबंधित समस्यापासून सुटकासुद्धा मिळेल. काही लोक एकट्याने कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करू शकतात. ज्यांना पण पैसा आणि मालमत्तेशी संबंधित वाद आहे त्यांनी सावधगिरी बाळगावी, कारण वादविवाद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या प्रगतीसाठी भरपूर संधी देईल. तुमची आर्थिक बाजू चांगलीच मजबूत राहील. जीवनात अनेक महत्त्वाचे बदल होतील. जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांनी आज घेतलेले निर्णय भविष्यासाठी योग्य ठरतील. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होतील. त्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगलेच फळ मिळेल. आव्हानांवर मात करण्यासाठी गुरु किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. प्रेम संबंधात गोडवा राहील. नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्या जीवनात यशाच्या पायऱ्या चढाल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह राशीच्या लोकांनी
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे टाळावे, कारण हा काळ तुमच्यासाठी चांगला नव्हे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि आयुष्यातील सर्व तणाव दूर होतील. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या कृतींचे नकारात्मक परिणाम होतील, म्हणून कर्म करताना सावध राहा. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल. लव्ह लाईफमध्ये भरपूर प्रेम आणि रोमांस असेल. कुटुंबात शुभकार्य आयोजित करता येतील. कामानिमित्त तुम्ही कुठेतरी प्रवासाची संधी मिळेल. जे कोणी कन्या राशीचे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळतील. तुमच्या जोडीदारासोबतचे भावनिक बंध मजबूत होतील. आज कोणतीही जोखमीची कामे करणे टाळावे, कारण ते अंगलट येऊ शकते. या आठवड्यात व्यावसायिक जीवनाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे. तुमच्या करिअरच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे. भूतकाळात ज्यासुद्धा आठवणी आहेत त्यांना विसरून तुम्ही जीवनात पुढे जावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.